महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडला। आताही काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरलेला नाहीये। सोलापूर जिल्हा हा त्याला अपवाद नाहीये। यात सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 4000 हेक्टरवरील पिकांचा वावरातच चिखल झालाय। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत, मात्र अद्यापही अनेक भागात पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाहीये। म्हणून शेतकरी आता तातडीने पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत। पाहूया। पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिकांचा चिखल। पंचनाम्यांचं गुऱ्हाळ नको, मदतीची पेरणी हवी। सरकारी मदतीकडे बळीराजाचे लागले डोळे। ही कांद्याची शेती बघा, ही ड्रॅगनच्या शेतीची अवस्थाही बघा। आता ही खजुराची अवस्था तुम्ही बघा। भुईमुगाच्या टहाळ्यांना काय उरलंय तेही बघा। आणि द्राक्षांच्या बागा तर पार उघड्या पडल्या। पपईच्या झाडांना तर फळही उरली नाहीत आणि पानही शिल्लक नाहीये। भोपळा तर रानातल्या रानातच उकलून गेलाय। आणि हा घेवडा देखील बघा। ही सगळी अवस्था झालीये सोलापूर जिल्ह्यातील शेतीची। सोलापूर जिल्ह्यात तब्बल 4000 हेक्टरवरील पिकांचा अक्षरशः चिखल झालाय। त्यामुळे सरकारनं काही भागांमध्ये पंचनामे सुरू केले, तर काही भागांमध्ये पंचनामे अद्यापही बाकीच आहेत। हे पंचनामे सुरू झालेले आहेत। अगोदर जो पाऊस चालू होता त्यामुळे थोडंसं पाऊस पडत असल्यामुळे पंचनाम्याच्या पथकालाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही अडचणी येत होत्या। आता पावसानं उघडीप दिल्यामुळे पंचनाम्याच्या कामाला गती येईल। आता पंचनाम्यांचं गुऱ्हाळ लवकरात लवकर संपवून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। 4 ते 5 लाख रुपये झालं असतं, पण आता सध्याला मला 1 रुपयाही होत नाही। आणि पावसामुळे भरपूर नुकसान झाले। पंचनामे झालेत आता पण पंचनाम्याला लवकर ही मिळावा आम्हाला सरकारकडून हीच अपेक्षा आहे। पंचनामा माझा झालेला आहे, तरी माझी अपेक्षा आहे की बाबा माझं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळावी। गावात 5-7 लोकांचं झालेलं आहे पंचनाम्याचं। सरकारकडून काय नुकसान भरपाई मिळावी अपेक्षा आहे, दुसरं काय असणार। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वरुण राजानं हिरावून घेतलाय। म्हणूनच सत्तेत असलेल्या सरकार नावाच्या राजानं आता तातडीनं मदतीची पेरणी करावी अशी अपेक्षा बळीराजा करतोय। अभिराज उबाळेसह वसीमतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।